नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. म्हणजे दानाचं महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं आहेच. वेगवेगळ्या प्रकारचं दान आपण करत असतो. काही जण विद्यादान करत असतात, काही जण अन्नदान करत असतात. पण ह्या बरोबरीने आपल्या शरीराचा एखादा अवयव दान करणं हे दान सर्वोत्कृष्ट दान समजलं जातं. नेत्रदान पंधरवडा आहे. त्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत नेत्रदान श्रेष्ठ दान. आपला विषय काय आहे बघूया. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे नेत्रदान श्रेष्ठ दान. नेत्रदान पंधरवडा निमित्त विशेष कार्यक्रम. नेत्रदान कसं करायचं, कोण करू शकतं, कोणी टाळायचं, त्याची प्रोसिजर काय आहे किंवा किती जणांना त्याचा लाभ होऊ शकतो, प्रमाण किती आहे आपल्याकडचं, या सगळ्याबद्दलची माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आहेत डॉक्टर अजय दुधानी सर. नेत्ररोग तज्ज्ञ आहेत आणि सर प्राध्यापक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. तुमच्या मनात ज्या काही शंका असतील किंवा तुम्हाला जे काही विचारायचं असेल नेत्रदानासंबंधी तर आमच्यापर्यंत तुमचे प्रश्न जरूर येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 एसटीडी कोड. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी मंडळी फोन करणार आहेत त्यांच्यासाठी. फोन जेव्हा आपण करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. एक तर टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत जेणेकरून तुमचा आवाज इथपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो. मोबाईलच्या माध्यमातून जर तुम्ही फोन करणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही फोन करा जिथे नेटवर्क चांगल्या प्रकारे येईल, म्हणजे आवाज तुमचा मध्ये कट होणार नाही. आणि आजचा जो आपला विषय आहे नेत्रदान श्रेष्ठ दान, या विषयाच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर नवीन नवीन माहिती आपल्याला मिळेल. जे काही समज गैरसमज असतील ते दूर होतील आणि आपली चर्चा अधिकाधिक रंगत सुद्धा जाईल. सर, मुळात नेत्रदान पंधरवडा आपण आपल्या देशामध्ये साजरा करतो, तर त्याच्या मागचं कारण काय आहे? त्याचं मेन कारण काय की आपल्याला लोकांना माहिती द्यायची आहे की आपण डोळ्याच्या दान करणं किती महत्त्वाचं आहे, की जे आपल्या देशात किती हा मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्याला किती ब्लाइंड झाले आहेत ते कॉर्नियाच्या प्रॉब्लेममुळे. ते पुढच्या आपण नेत्रपटल म्हणतो ते कॉर्निया. तर आपण बघितलं की इंडियामध्ये 3 ते 5 मिलियन लोक कॉर्नियल ब्लाइंड आहेत. अच्छा, वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या कॉर्नियाच्या आजारामुळे. आणि कॉर्नियल ब्लाइंडनेस का होते त्याचे वेगळे कारण कसे आहेत की समजा तुम्हाला मार लागला डोळ्यावर, बुबुळवर, तर ते काळा बुबुळ तुमचा पांढरा होऊन जातो. अच्छा. आणि नॉर्मली 60% हे जे कॉर्नियाचे पेशंट्स असतात ते लहान बाळ आहेत, 16 पेक्षा कमी वयाचे. तर तुम्ही समजू शकता त्यांची जर तुम्ही आयुष्य सुधरू शकला आणि त्याच्या दोन्ही डोळ्यामध्ये समजा हा झाला असेल तर किती त्यांना त्रास आहे, पुढच्या पूर्ण आयुष्य पुढे आहे त्यांचं. तर त्या हिशोबाने आम्ही बघत असतो की यांना आपण एका डोळ्याला पण आपण ते ट्रान्सप्लांट केलं, डोळ्याचे आपण रिप्लेसमेंट केली कॉर्नियाची, तर त्यांचे आयुष्य सुधरेल. एक डोळा तरी निदान त्यांचा चांगला होऊ द्या. तर त्याच्या मिसमॅच आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे एवढे सगळे जास्त. आणि वर्षात लास्ट वर्ष आपण जर स्टॅटिस्टिक्स बघितले तर आपल्याला 50 ते 60 हजार डोळे भेटलेले आहेत. हो, तर तेवढं ते कमी आहे. पण म्हणजे हे प्रमाण समाजामध्ये अधिकाधिक लोकांनी नेत्रदान केलं पाहिजे ही तर वस्तुस्थिती आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण कोणती कारणं अशी आहेत की अजून म्हणावी तितकी लोक पुढे येऊन हे नेत्रदानाचं काम करत नाहीत किंवा इच्छा असून सुद्धा ते करता येत नाही? माझ्या हिशोबाने मेन ते गैरसमज असते त्यांच्या मनात किंवा ते त्यांचे काही रिलिजनमुळे असतात. काही कोणाकोणाला वाटतं. पण मी जे बघितलं आहे काही रिलिजन असं काही सांगितलं नाही. कुठलंही रिलिजन जे मी बघितलं आहे की तुम्ही दान केलं तर वाईट होईल, तुम्हाला उलट चांगलंच होणार. पण त्याच्या मनात ते भ्रम एकदा येतात तर मग ते जायला ते वेळ लागतो. त्या म्हणून हा आपण एड्युकेट केलं पेशंट्सला आणि जनरल पॉप्युलेशनला की तुम्ही किती श्रेष्ठ काम करताय. अगदी खरंय, बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की कोण कोण नेत्रदान करू शकतं, त्याच्याबद्दल काय सांगाल? हो, असं आपण बघून गेलं की तर कोणालाही वयाचा हा प्रमाण नाहीये की म्हणजे कोणी तरुण असलं किंवा किती म्हातारा असलो माणूस तो डोळा आपला डोनेट करू शकतो. जेवढा आपल्याला लहान माणसाचा डोळा भेटला त्याच्या तो बुबुळ जे आहे कॉर्निया जे म्हणतो तो जास्त चांगला का असतो, कारण त्यामध्ये जे पेशी असतात ते जास्त असतात. अच्छा. माणूस जन्मलेला जेव्हा असतो त्याला ना सिलेक्टेड नंबर पेशी असतात, 3 ते 5 हजार पेशी येतात त्याला जन्मावर. आणि हळूहळू जसे वय वाढते ते पेशी आपोआप थोडे थोडे कमी होतात. तर त्या हिशोबाने तरुण मुलांच्या किंवा तरुण माणसाचा डोळा एकदम उत्तम असतो ट्रान्सप्लांट. पण असं बाकी अट काही नाहीये की अमुक अमुक एका वर्षाच्याच मुलांनी केलं पाहिजे असं काहीच नाही. सगळ्यात कमी वय किंवा सगळ्यात वरची वय असं काही लिमिट नाहीये वयाची. पण एक जे आम्ही सांगू शकतो जे नाही देऊ शकतो डोळा, तसं मी विचारलं तुम्हाला, ते
शंका मी तुमची काढतोय मनातून. तर एक आहे पेशंट ज्याला समजा एड्स असला किंवा त्यांना कावीड असला किंवा त्यांना कॅन्सर त्यांच्या अंगात सगळीकडे पसरलेला आहे किंवा ज्याला रेबीज असतं, ते कुत्रं चावल्यानंतर रेबीजचा आजार असतो किंवा कोणाला काहीतरी ब्रेनचे डिजेनरेशन असतात व्हायरसमुळे. ते ब्रेन आणि डोळे म्हणजे त्याच्या रेटिना जे असतं दृष्टीपटल ते ब्रेनचाच भाग असतो. बरोबर. म्हणजे ते आम्ही काही आजार दुसऱ्या माणसाला आपल्याला पसरायला नको त्या हिशोबाने आपण काळजी घेतो. म्हणजे कावीळ म्हणजे तुम्ही म्हणता हेपेटायटिस बी अँड सी आर द 2 मोर इम्पॉर्टंट. तर जेव्हा आम्ही पेशंटचा डोळा घेतो तेव्हा आम्ही रक्त पण घेतो त्याचा. तर ते आमचे डोळेपेढी मग ते रक्त चेक करते की पेशंटला काही असा आजार नाही आहे आणि मगच आम्ही तो डोळा कोणालाही देऊ शकतो. पण ह्याची जी प्रोसिजर आहे ती सगळ्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये आहे की फॉर्म भरायचा आहे वगैरे सगळीकडे हे होऊ शकतं? हो, आता आपण एक नॅशनल नंबर काढलेला आहे गव्हर्नमेंटनी. 1919 नंबर आहे तो एक सेंट्रलाइज BSNL नंबर आहे ज्याच्याकडून आपल्याला तुम्हाला ते आय बँकचे डायरेक्ट संपर्क होऊ शकतो. 1919. हो. पण तुम्ही दुसरा नंबर बघायला गेलं का तुम्ही कुठलाही टेलिफोन तुमच्या डायरेक्टरी उघडा किंवा आज तर इंटरनेट उघडा आणि तुमचं जे सिटी आहे किंवा जे तुमचा भाग आहे म्हणजे तुम्ही बांद्र्यात आहोत किंवा कुठल्या भागात आहोत तर तिकडे मेजर जे मोठी गव्हर्नमेंट किंवा म्युनिसिपल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल पण असतात त्यांना सगळे ऍटलीस्ट डोळ्या घेण्याची त्यांना क्षमता असते आणि ते आम्ही ट्रान्सफर करतो सेंट्रल डोळ्यापेढीकडे. काही मोठ्या हॉस्पिटल्सला स्वतःची डोळ्यापेढी पण असते. तर आय थिंक एकदम सोपं आहे. तुम्ही म्हणजे फोन उचला किंवा तुम्ही इंटरनेट उघडून ते तुम्हाला ताबडतोब ते 1 तासात पोहोचतात तुमच्या घरी. फॉर्म साधारणतः आपल्याकडे 18 वर्षानंतरची व्यक्ती भरू शकते. पण समजा त्या वयाच्या अल्पवयीन ज्यांना आपण मुलं म्हणतो तर समजा त्यांच्या जर डोळे दान करायची वेळ आली तर ते डिसिजन कोणी घ्यायचं असतं? मेन डिसिजन जे डोळे आता तुम्ही किती पण फॉर्म्स भरा तुम्ही पण तुम्ही जेव्हा डोनेट करणार आम्ही जिवंत माणसाचा डोळा केव्हाही घेऊ शकत नाही पहिली गोष्ट. तर ते मृत्यू झाल्यानंतर तुम्ही तर नसणार तर तुम्ही कितीही फॉर्म भरलेले असतील कुठेही ठेवले असतील जर तुमच्या जवळच्या नातेवाईकने किंवा हस्बंड वाईफ किंवा वडिलांनी तुम्ही हे सांगितलं नाही की माझी अशी इच्छा आहे की मी डोळा दान करायच्या माझ्या मनाची एकदम इच्छा आहे तर ते आम्ही घेऊ शकत नाही. कारण त्यांनी परवानगी दिल्याशिवाय ते एक तर फोन करणार नाही. बरोबर. आणि जर आम्हाला माहित पण असेल किंवा त्यांनी आधी काहीतरी नोंदणी केलेली असेल पण जेव्हापर्यंत घरांच्या लोकांनी सांगितले नाही आम्हाला कळणार कसं की ते मेलेले आहेत ना. तर मेन तुम्ही तुमच्या जे माइंडची आहे की मला डोनेट करायचे तुम्ही सगळ्यांच्या जवळच रिलेटिव्हला सांगून ठेवायची ते खूप मोठी महत्त्वाची. आपण याच्यावर आणखीनही थोडं बोलूया. पण औरंगाबादहून गणेश आपल्याशी बोलतायत. नमस्कार गणेश. नमस्कार मॅडम. बोला. नमस्कार सर. नमस्कार साहेब. नमस्कार. मला 2 प्रश्न विचारायचे होते की मला डायबिटीज आहे. नाही माझ्या मित्रांना डायबिटीज आहे तर ते नेत्रदान करू शकतात का? आणि सर माझं पर्सनल एक प्रश्न विचारायचा होता की मी स्वतः आता अंध आहे डोळ्यांना अस्पष्ट दिसतं. मी आपला कार्यक्रम आधीचा काचबिंदू आणि मधुमेह पाहिला. आपण सुंदर प्रकारे मार्गदर्शन केलं. तर मला डोळ्याच्या बाबतीत याचा संयुक्तिकच आहे. डाव्या डोळ्याला माझी ऍक्टिव्हनवर गेलेली आहे. आधी मला काचबिंदू झालेला होता त्याच्यानंतर ऑपरेशन नंतर मोतीबिंदू झाला आणि डॉक्टरांनी पुन्हा काचबिंदूला ओपन करण्याचा प्रयत्न केला आणि तो डोळा ते ऍक्टिव्ह चालली गेली सर एका डोळ्याची. आणि दुसऱ्या डोळ्याला की त्याचा मागचा रेटिना मध्ये मध्यभागी होल आहे. दोन्ही तिन्ही कोपऱ्याला चांगलं आहे पण त्याचा नंबर माझ्या आता 21 आहे. बरोबर. आणि डॉक्टर त्याला डिजनरेशन म्हणतात. माझं वय 60 चालू आहे. तर याला काही उपाय काही जी दृष्टी मला अत्यंत आधू दिसतं दिसतात पण ओळखू येत नाही. हो मी सांगतो. धन्यवाद. त्यांचा पहिला प्रश्न जो नेत्रदानासंबंधी होता की जर डायबिटीस असेल मधुमेह असेल तर नेत्रदान करू शकतात का? आणि आपल्याकडे मला वाटतं भारतात आता मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढते. तर मधुमेह किंवा ब्लड प्रेशर किंवा तुम्हाला कोलेस्ट्रॉल असणं हे काही असं जे आजार आहेत किंवा हार्ट डिझीज असणं याच्यामुळे आम्ही नेत्र घेऊ शकतो. याच्यात काही कॉन्ट्राइंडिकेशन नाही की आपण तुम्ही नेत्रदान करू शकत नाही. आधीचे जसं मी इन्फेक्शन्सचे कारण सांगितले ते सोडून
हे सगळे कारणामुळे आम्ही डोळा नाही घेणार असं नाहीये. म्हणजे आपण परत जर रिवाइज केलं तर HIV, हेपॅटायटिस बी, सी मेनली, त्याच्यानंतर रेबीज असेल तर, आणि जर कॅन्सर सगळीकडे पसरलेला असेल आणि जर मेंदूचं काही इन्फेक्शन असलं तर रेबीज तरच फक्त आपण नेत्रदान करू शकत नाही. करेक्ट. नाहीतर बाकी आजार असतील, बीपी, मधुमेह, नक्की तुम्ही करू शकता. आणि वयाच्या काही हे नाहीये, रिस्ट्रिक्शन नाहीये, तुमचे किती वय असो. आणि त्यांचा जो दुसरा प्रश्न होता की त्यांना स्वतःला डोळ्याचे थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत, ते मी त्यांच्या समजलं. ते उजव्या डोळ्यांचे त्यांची एकदा ऑप्टिक नर्व सुकलेली आहे किंवा डॅमेज झालेली आहे ना, त्याला आतापर्यंत तर आपल्याला काही रिप्लेस करू शकत नाही. बरोबर. कारण जेव्हा मी डोळा ट्रान्सप्लांट करतो ते पूर्ण डोळा ट्रान्सप्लांट होत नाही. फक्त त्याच्या जे पुढचा बुबुड आहे, काळ्या बुबुडच्या समोर जे क्लिअर दृष्टीपटल किंवा नेत्रपटल आम्ही म्हणतो तेवढंच आम्ही चेंज करू शकतो. पण जे मागच्या जे दृष्टीपटल जे आम्ही म्हणतो रेटिना, तो ट्रान्सप्लांट होत नाही. ऑप्टिक नर्व पण ट्रान्सप्लांट होत नाही. बरोबर. तर त्यांच्या या एका डोळ्याचं तर काही होऊ शकत नाही. पण ते दुसऱ्या डोळ्यात ते बोलले की मध्ये मला होल आहे, त्याला मी मॅक्युलर होल म्हणतो. ते नेत्रपटलवर किंवा दृष्टीपटलवर ते सेंटरमध्ये एक भोक असतो. तर ते आम्ही ऑपरेशन करून ते लेझर शस्त्रक्रियाने तो होल बंद करू शकतो. त्याला आम्ही विट्रेक्टमी सर्जरी म्हणतो. तर ते तुमच्या डॉक्टरकडून सल्ला घेऊन, दृष्टीपटलचे स्पेशल डॉक्टर असतात, त्यांची सल्ला घेऊन मग ते पुढे ट्रीटमेंट घेऊ शकतो. आजच्या कार्यक्रमात आपण मुख्यतः नेत्रदान ते कसं करायचं, कोणी करायचं, त्याची काय पद्धत असते, ह्या सगळ्याबद्दल बोलतो आहोत. त्यामुळे अधिकाधिक प्रश्न जर त्या अनुषंगाने आले तर वेगवेगळी माहिती तुम्हाला या संदर्भात मिळणार आहे. आपण मगाशी असं आलो होतो की पेशंट किंवा ज्यांना नेत्रदान करायचं आहे, अर्थात मृत्यूनंतर आपण नेत्रदान करतो, तर त्याचे जे सगळे नातेवाईक असतात त्यांच्यामध्येही जागृती होणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात मुख्य काम म्हणजे किती तासाच्या आत कळवलं तर तो डोळा खऱ्या अर्थाने उपयोगात आणता येऊ शकतो. आपण 6 तासाच्या आत जर आपण डॉक्टरला फोन केला तर 6 तासाच्या आत तो डोळा घेऊन जाऊ शकतो. अच्छा, ओके. त्याच्यात म्हणजे असं काही एकदम स्ट्रिक्ट नाही आहे, पण जेवढा लवकर घेतला तेवढा बेटर आहे ना. कारण मग आम्ही ते डोळा घेऊन मग आम्ही नेत्रपेढीमध्ये त्याची नीट तरीकेने आम्ही त्याची स्टडी करू शकतो आणि त्याला प्रिझर्व करू शकतो आणि त्याची आयु जे वाढवू शकतो, म्हणजे वापरण्याची. नेत्रपेढीमध्ये त्या डोळ्याबद्दल काय काय केलं जातं ह्याच्याबद्दल आपण बोलूया. पण एक फोन आहे, हेमलता आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, बोला हेमलता, बोला. माझं नाव हेमलता शाह आहे, मी पुण्याहून बोलतेय. हॅलो, बोला बोला बोला. माझं नाव हेमलता शाह आहे. मला रेटिनाचा थोडा त्रास आहे. माझं 2 डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. माझं 2 डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. बर. तरी मी नेत्रदान करू शकते का? बरं, तुमच्या या प्रश्नाचा अधिक सविस्तर म्हणजे जरी डोळ्याचं ऑपरेशन झालं असलं तरी सुद्धा नेत्रदान करू शकतात की नाही करू शकत, ह्या सगळ्याबद्दलच्या शंका दूर करतील सर. पण आपण कार्यक्रमात ब्रेक घेतो आहोत. ब्रेक नंतर आपली पुन्हा भेट होईल. बघत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. नेत्रदान श्रेष्ठ दान या विषयावर आपण बोलतो आहोत. नेत्रदान पंधरवडा आहे आणि डॉक्टर अजय दुधानी आपल्याला ह्या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन करतात. सर, हेमलता यांचा जो प्रश्न होता पुण्याहून की त्यांची ऑपरेशन्स झालेत डोळ्यांची, तरी सुद्धा त्या नेत्रदान करू शकतात का? तर इन जनरल ज्यांच्या डोक्यामध्ये ही शंका असेल की डोळ्याचं ऑपरेशन झालं तरी आम्ही करू शकतो का, काय सांगाल त्यांना तुम्ही? जर तुमच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन किंवा काचबिंदू किंवा दृष्टीपटल कुठलंही तुमचं ऑपरेशन झालं असेल आणि जर तुमचं बुबुड चांगला असेल तर आम्ही घेऊ शकतो. त्याच्यात काही असं हे कॉन्ट्राइंडिकेशन नाही की घ्यायचं नाही ते. पण मग ते आधी तपासणी करून कळू शकतं का की बुबुड चांगला आहे तर तुम्ही फॉर्म भरा किंवा जे काही? नाही, तसं नाही. आपण ज्यांनी ऑपरेशन केलेलं आहे आणि त्यांची नजर चांगली आम्ही घेतोच त्यांच्या डोळा. तसं काही असं एवढा प्रॉब्लेम नाहीये. फक्त ज्यांना डोळ्यामध्ये फूल आहे त्यांचा घेऊ शकत नाही ना, म्हणजे ते कारण आपण तो पुढच्या बुबुडच घेणार आहोत. बरोबर, त्याच्यामुळे तिथेच डॅमेज असल्यावर आपण ते काय उपयोग नसणार. अजून एक असं वाचनात आलं होतं की कॉज ऑफ डेथ ज्यांचं माहीत नसतं, काही काही वेळेला असं होतं, तर त्या केसेसमध्ये सुद्धा नेत्रदान होऊ शकत नाही. आम्ही घेऊ शकत नाही कारण आपल्याला ते डेथ सर्टिफिकेट पाहिजे विथ कॉज ऑफ डेथ. कारण मग आपल्याला माहित नाही तो कशामुळे मेला असेल ना. काहीतरी त्याला ब्लड कॅन्सर असलं किंवा काहीतरी दुसरं इन्फेक्शन असलं तर आपण ते रिस्क आहे ना पेशंटला आपल्याला. बरोबर. कारण मेन डॉक्टरचं काम काय आहे की काही डॅमेज किंवा माणसाला ट्रीट करताना काही आपण वाईट करू नये. चांगलं करायचं तर आपलं ध्येयच आहे, पण वाईट व्हायला नको. तर त्या हिशोबाने प्रायमरी नो
नॉसेर म्हणून असतात ते. अच्छा, बरोबर. त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ जर माहित नसेल तर त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा नेत्रदान होऊ शकत नाही. पुण्याहून फोन आहे, प्रिया बोलतात आपल्याशी. नमस्कार प्रिया. हा हॅलो, मी प्रिया पुण्यावरून बोलतेय. बोला. मला रातांधळेपणाबद्दल माहिती हवी होती आणि ह्यामध्ये काही प्रकार असतात का आणि हा आजार कशामुळे होतो, वयाप्रमाणे वाढत जातो की कमी होत जातो रातांधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस? प्रिया, आज आपण ना खरं तर नेत्रदान आणि श्रेष्ठदान कसं आहे नेत्रदान याविषयी बोलतो आहोत. त्यामुळे नेत्रदानासंबंधी जर आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना मला पुन्हा एकदा सांगायला आवडेल की नेत्रदानाविषयी जर तुमच्या मनात काही शंका असतील तर आजच्या कार्यक्रमात त्या तुम्ही जरूर विचारा. त्याबद्दलची सगळी उत्तरं डॉक्टर अजय दुधानी सर देणार आहेत. पण आता तुम्ही पुण्याहून फोन केलाय तर सर एका वाक्यामध्ये त्यांच्या शंकेला तुम्ही काय उत्तर द्याल? रात्र आंधळपणा म्हणजे आपण रेटिनायटिस पिगमेंटोसा म्हणतो. त्याची आतापर्यंत आपल्याकडे ट्रीटमेंट नाही आलेली आहे, पण त्याच्यावर संशोधन चाललं आहे. जीन ट्रान्सफर आणि रेटिनल पिगमेंट एपिथेलियम सेल ट्रान्सप्लांट, तर ते पुढे जाऊन त्यांचे चान्सेस आहेत. तर डोंट लूज होप. डोंट लूज होप. येस. नेत्रपेढीमध्ये डोळा जेव्हा आणला जातो त्यानंतर पुढे कोणत्या कोणत्या प्रोसिजर्स होतात, सगळ्यात आधी काय केलं जातं आणि मग कोणाकोणाला त्याचा उपयोग कशा पद्धतीने होतो? हो, जेव्हा आम्ही डॉक्टरांनी डोळा घेतला आणि तो डायरेक्टली तो एक ग्लास चेंबरमध्ये तो नेत्रपेढीमध्ये घेऊन जातो. तिकडे आमचे टेक्निशियन्स असतात, एक्सपर्ट टेक्निशियन्स. ते स्टडी करतात, जसं मी बोललं की किती पेशी आहे, कॉर्नियाची कंडिशन कशी आहे आणि कॉर्नियाचे एपिथेलियम कसं आहे, त्याच्या ते व्हाईट रिंग जे म्हणतो आपण आर्कस सेनायलिस ती किती मोठी आहे. मग ते स्टडी केल्यावर मग ते डोळा प्रिझर्व करतात. ते वेगवेगळे आपल्याकडे सोल्युशन्स असतात. MK मीडियम म्हणून एक आहे, ऑप्टिसॉल मीडियम असतात. ते याचं मीडियम ज्यामध्ये अँटीबायोटिक्स असतात आणि काहीतरी ग्लुकोज असतो आणि ते असतात, जसं की आपण पेशी त्याला जास्त वेळसाठी ठेवू शकतो, वाचवू शकतो. तर मिनिमम आपण 15 दिवसपर्यंत तो डोळा ठेवू शकतो नेत्रपेढीमध्ये. पण युजली काय असतं, आपला डिमांड एवढा जास्त आहे ना की तेवढं आपण ठेवायची गरजच नसते, कारण वेटिंग लिस्ट एवढी मोठी असते कुठल्याही नेत्रपेढीमध्ये. तर ते जसं डोळा आला तो फर्स्ट पेशंटला आम्ही फोन करतो आणि तो येऊन घेऊन जातो आणि तो आम्ही ऑपरेशन त्याचं करतो. असे काही प्रेफरन्सेस असतात का की कोणाला आधी प्रेफरन्स दिला जातो की समजा डोळा जर ट्रान्सप्लांट करायचा असेल किंवा? हो, काहीतरी ते समजा डोळ्या पेशंटला कॉर्नियल अल्सर किंवा डोळ्याच्यावर कॉर्नियावर अल्सर आलेला आहे, त्याच्या इन्फेक्शन आहे, तो बुबुळ मेल्ट होतोय आणि तो डोळा फुटून जाणार आहे. तर त्याला आम्ही एमर्जन्सीमध्ये त्याला म्हणतो आम्ही थेरप्युटिक कॉर्नियल ट्रान्सप्लांट. म्हणजे ते आपण ते चांगला पेशीचा डोळा पण नसला, जर आपल्याकडे कुठलाही थोडासा कमी पेशींचा डोळा पण दृष्टीपटल भेटला आपल्याला, नेत्रपटल, तर ते आपण कॉर्निया ट्रान्सप्लांट त्या पेशंटमध्ये आम्ही प्रायोरिटी देतो. मग तो डोळा वाचला ना तेवढा आपण जर केला तर त्या पेशंटचा, नाही तर ते पूर्ण सगळ्या डोळ्याचे कंटेंट्स बाहेर पडून जातील त्या हिशोबाने. आपण जेव्हा कार्यक्रमाच्या आधी बोलत होतो तेव्हा तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत की एक डोळा 2 लोकांना बघण्यासाठी मदत करू शकतो. तर ते कसं काय? आता काय आहे, जसं म्हणजे एक मनुष्याचे 2 डोळे असतात, तर म्हणजे त्यांनी दोन्ही डोळे नेत्रदान करतो तो, तर ते 4 पेशंटला मिनिमम केव्हा तरी बेनिफिट होऊ शकतो. कारण काय असतं, ते कॉर्नियाचे 2 भाग असतात, वरचा भाग आणि खालचा भाग. खालच्या भागाला पेशी असतात. तर काहीतरी आजारांमध्ये ज्याला मी म्हणतो फुक्स कॉर्नियल डिस्ट्रोफी, त्यामध्ये ते पेशी गेलेले असतात त्या पेशींचे, तर फक्त ते पेशींच्या लेअर आम्ही त्यामध्ये टाकू शकतो. तर त्याचे पुढचा बुबुळ चांगला आहे, तर फक्त पेशींच्या लेअर आपण टाकलं तर तो कॉर्निया क्लिअर होऊन जाईल. कोणाकोणाला फुल असतं तर वरच्या भागाला फुल आहे, पण त्यांच्या पेशींच्या लेअर नॉर्मल आहे. आम्ही फक्त वरच्या बुबुळचे फुल काढून त्या पेशंटच्या आणि तो ट्रान्सप्लांट केला कॉर्निया, तर तो आपण त्याला ते पेशी चांगले असतात तो तेवढा त्याला लाभ येईल. नवीन संशोधन त्याच्यामध्ये जितकी येत जातात, जसं रक्ताचं सुद्धा हल्ली विभागणी करून ते वापरलं जातं, त्याप्रमाणे डोळ्यांचं सुद्धा तसंच आहे. आणखीन एक खूप महत्वाचा प्रश्न असा आहे की किती दिवस हा डोळा, 15 दिवस मॅक्सिमम तुम्ही असं म्हणता आहात, पण तरी सुद्धा नेमका कोणत्या भागाचा उपयोग होतो हे जर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही परत सांगितलं आणि कशा पद्धतीने होतो तर ते मला वाटतं जास्त चांगलं. ते जसं पूर्ण आपला डोळा असला त्याचे डोळ्याचे भाग असतात. पुढे जे काळा बुबुळ आहे त्याच्या पुढे कॉर्निया असतो, जे क्लिअरली आहे, जिथून ते रेज रिफ्लेक्ट होतात कॉर्नियावर. इट इज लाईक अ मोस्ट इम्पॉर्टंट रिफ्लेक्टिंग लेअर जे फोकस करतो डोळ्यावर. म्हणजे ते असं जे अर्धवर्तुळाकार असं पुढे आलेलं दिसतं आपल्याला, आणि तेवढंच आपण ट्रान्सप्लांट करतो. तो कॉर्नियाच फक्त भाग आहे जो डोळ्याचा ट्रान्सप्लांट असतो आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले का आहेत. ऑलमोस्ट 80 to 90% त्यामध्ये सक्सेस भेटतो, कारण त्यामध्ये रक्तवाहिन्यात नाही आहेत.
बाकीच्या तुमच्या अंगामध्ये कुठेही तुम्ही ट्रान्सप्लांट केला, लिव्हर केला, किडनी केला, त्यामध्ये रक्तवाहिन्या असून ते बॉडी त्याला रिजेक्ट करते. कारण बॉडीचे जे पेशी असतात, ते ब्लडचे पेशी असतात, ते म्हणतात हे माझा अंग नाही आहे, ते रिजेक्ट करतात. पण कॉर्नियामध्ये रक्तवाहिनी नसून ते रक्ताच्या पेशा येत नाही, म्हणजे तो बॉडीच्या रिजेक्शनच्या चान्सेस कमी असतात. तर याचे सक्सेस रेट खूप चांगला आहे आणि यामध्ये ते ब्लड मॅचिंग किंवा HLA मॅचिंगची एवढी गरज नसते आपल्याला, जसं किडनी ट्रान्सप्लांट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये गरज असते. बरोबर आहे. वयाचा संबंध असतो का? म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हणालात की जर जितक्या तरुण वयातला डोळा आपल्याकडे येईल तितका त्याचा उपयोग जास्त चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. पण ह्याच्यामध्ये असं असतं का की समजा लहान मुलाला डोळ्याची गरज पडली तर त्याच्यामध्ये त्याच एज ग्रुपचा मॅच केला जातो, असं काही असतं का? असं काही नाही, ते पण नाहीये. जसं मी बोललो की आपण समजा ते कुठलाही पेशंट म्हातारा पण असो, त्याची पेशी चांगली असली, अबाउट 2000 किंवा 2500 3000 असली तर त्यांची आपण यूज करू शकतो. कारण यंग पेशंटला आम्ही चांगला डोळा का द्यायला पाहिजे, कारण त्याच्या पुढे आयुष्य लांब आहे. तर तेवढं ज्याला चांगला पेशींचा डोळा भेटला तो तेवढा लांब राहील, तो क्लिअर राहील. आणि असं नाही की एकदा आम्ही ट्रान्सप्लांट केलं तर रिपीट होऊ शकत नाही. आम्ही ते कॉर्नियाचे ट्रान्सप्लांट परत परत पण करू शकतो ते लहान मुलांमध्ये. आणि लहान मुलांमध्ये ते हा प्रॉब्लेम का वाढलाय, कारण ते बेसिकली आपण गावात गेलं तर ते व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे हा कॉर्नियाचा इफेक्शन होतं. आणि त्यामध्ये दोन्ही डोळे होतात. ते व्हिटॅमिन ए डेफिशियन्सीच्या एक खूप इम्पॉर्टंट कारण आहे ज्याच्यामुळे लहान मुलांच्या हे कॉर्नियाचा प्रॉब्लेम होतो आणि ते ब्लाइंड होतात. आणि त्यांना आम्ही हे व्हिटॅमिन ए सप्लिमेंटेशन करून हा चेंज केलं कॉर्निया ट्रान्सप्लांट, तर त्याचे रिझल्ट खूप आयुष्य सुधारण्यासारखे असतात. बरोबर. यशवंत भाकरे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. बोला. यशवंत भाकरे बोलतोय, लोअर परेलवरून. माझ्या दोन्ही रेटिनाचे पडदे निसटले होते आणि ऑपरेशन झालेलं आहे, रेटिना स्टच झालेले आहेत. पण डॉक्टर सांगतात की दिसणं न दिसणं आपल्या हातात आहे, नसा तुमच्या कमजोर आहेत, त्याच्यासाठी करता येईल. बर, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर सर देतील. मी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगते की नेत्रदानाबद्दल जर आज जास्तीत जास्त प्रश्न विचारलेत तर अधिकाधिक माहिती तुम्हाला मिळू शकते. या प्रश्नाचं उत्तर सर नक्की देतील. पण कार्यक्रमात एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा भेट होईल. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. नेत्रदान पंधरवड्यानिमित्त आपला आजचा विशेष कार्यक्रम आहे नेत्रदान श्रेष्ठ दान. नेत्रदान कसं करायचं, कुणी करायचं, कुणी टाळायचं, त्याची प्रोसिजर काय असते आणि एकंदरीत समाजामध्ये त्याच्याबद्दल जागरूकता कशी निर्माण झाली पाहिजे, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अजय दुधानी सर. सर, यशवंतजींचा जो प्रश्न होता, पुन्हा एकदा त्यांनी डोळ्याच्या समस्येबद्दल आपल्याला सांगितलं, काय सांगाल तुम्ही त्यांना? ते दृष्टीपटल त्यांच्या वीक आहे, रेटिना वीक आहे, तर रेटिना ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही. आम्ही फक्त ते कॉर्निया ट्रान्सप्लांट करू शकतो. तर ते डॉक्टर जसं तुमचे सांगतायत की तुमचे नसा वीक आहेत तर त्याच्या विटॅमिन्स वगैरे घेऊन ते हळूहळू सुधरू शकतात. आणि रेटिना एकदा अटॅच झालं तर ते हळूहळू विजन वाढते. त्याला 6 महिने ते 1 वर्ष पण लागू शकतो. बरोबर. मगाशी तुम्ही एक मुद्दा असा मांडलात की ए विटामिनची कमतरता होते, डेफिशियन्सी होते आणि मग सगळ्यात जास्ती प्रॉब्लेम्स डोळ्याचे व्हायला लागतात. आताच्या काळामध्ये आपली जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये आपण डोळ्यावर इतका स्ट्रेस आणत असतो वेगवेगळ्या गोष्टीने, तर कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की जागरूकता जेव्हा आपण निर्माण करतो आहोत तेव्हा जर आपण डोळ्यांची चांगली काळजी घेतली स्वतःच्या, तर आपले डोळे आपण इतरांपर्यंत नंतर सुद्धा पोहोचवू शकतो. ह्याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, काय सांगाल? ते ॲक्च्युली आजकाल जे कॉम्प्युटरचा सगळा जमाना झाला आहे, स्मार्टफोनचा जमाना झाला आहे, ते बेसिकली डोळ्याला स्ट्रेन देतात. असं काही डोळ्याला वाईट असं होत नाही. म्हणजे जसं आपण म्हणायला गेलो की तुमचं काही डॅमेज होईल, पण ते इट्स कॉल्ड आय स्ट्रेन किंवा कॉम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणतात. ते की डोळे थकून जातात, ड्राय होतात, तर त्याच्या एवढं तुम्ही मेन काळजी काय घ्यायला पाहिजे की तुम्ही जेव्हा वाचन करताना चांगल्या लाईटमध्ये वाचन करा, टेक मल्टिपल ब्रेक्स. कॉम्प्युटरवर काम करताना दर 30 मिनिटाला 30 सेकंडचा ब्रेक घेऊन 30 मीटरला लांब बघितलं तर डोळे तुमचे रिलॅक्स होतात. त्यामुळे आपण ते पेशी वाचवण्याचं काम करूया. नाही, ते पेशीच्या ऍक्च्युली त्याच्यावर अवलंबून नाही. ओके. आपण आता स्वप्नेश सावंत यांच्याशी बोलणार आहोत. डॉक्टर स्वप्नेश सावंत आपल्या बरोबर जोडले गेलेत फोनच्या माध्यमातून. हॅलो. नमस्कार सर, सखी सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत करते. नमस्कार. आपण नेत्रदान श्रेष्ठ दान या विषयावर बोलतो आहोत.
आणि डॉक्टर अजय दुधानी आपल्या बरोबर आहेत. त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला दिलेली आहे. नेत्रदान कोणी करायचं, कोणी टाळायचं. यामध्ये मला सर तुम्हाला असं विचारायचं आहे की जेव्हा नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यानंतर इमिजिएटली कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून तो डोळा लवकरात लवकर आपण नेत्रपेढीपर्यंत पोहोचवू शकतो? कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्याने नंतर डोळा डॅमेज होणार नाही आणि त्याचं दान होऊ शकतं? काय सांगाल? मृत व्यक्ती जेव्हा असते तेव्हा त्यांना जर जमिनीवर ठेवलं असेल किंवा बेडवर ठेवलं असेल तर त्यांचे डोळे जे आहेत ते बंद करायला पाहिजे, किंवा जरी ते डोळे एका ओल्या कॉटननी जरी कव्हर केले तरी चालेल. बेसिकली डोळा हा सुकून जायला नाही पाहिजे, तर तो डोनेट केलेला डोळा चांगल्या तऱ्हेने आम्ही वापरू शकू. वरती जो सिलिंग फॅन असेल किंवा एसी ब्लोअर जर असेल तर तो डोळ्या किंवा मृत व्यक्तीच्या चेहऱ्याकडून दुसरीकडे वळवला पाहिजे. जर अँटीबायोटिक ड्रॉप्स जर असतील डोळ्याचे तर तेही एक एक टाकले तर इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात. आणि जर पेशंटचं जर डोकं आपण 6 इंचांनी किंवा 2 उश्या ठेवून जरा वर केलं तर जेव्हा डॉक्टर येतील आय डोनेशनची सर्जरी करायला तेव्हा ब्लिडिंगचं जे प्रमाण आहे ते तेवढं कमी होईल. म्हणजे तो डोळा थोडक्यात ओलसर राहणं हा फार गरजेचा भाग आहे. आणि साधारण हे किती मिनिटाची प्रोसिजर किंवा किती वेळ लागतो डॉक्टर आल्यानंतर तो डोळा घेऊन जायला? किती साधारण वेळ लागतो त्या प्रोसिजर? युजली ही प्रोसिजर करायला साधारणपणे 15 मिनिटं प्रत्येक डोळ्याला. 2 डॉक्टर असतात नेहमी, त्यांना हेल्पिंग वॉर्ड बॉईज पण असतात. त्यामुळे पहिलं तर ते सगळ्या फॅमिली मेंबर्सना एक्सप्लेन करतात प्रोसिजर आणि मग हे प्रोसिजर केली जाते. आणि प्रोसिजर केल्यानंतर जे पापण्या असतात ते शिवले जातात. त्यामुळे विद्रूप होत नाही बॉडी. असं रिलिजियसली किंवा धर्मामध्ये सगळ्यांना असं वाटतं की रिलिजियस प्रोसिजर होऊ शकतील की नाही, तर तसं काही होत नाही. इनफॅक्ट डोनेट केल्यानंतर कोणाला समजतही नाही की डोळे डोनेट केलेले आहेत. अच्छा, इतक्या सफाईने ते सगळं काम. हो, सर्जरी इतक्या सफाईने करताना पापण्या शिवून टाकतात, त्यामुळे कोणाला समजण्याचा किंवा कोणाला सांगण्याचा प्रश्न दिसत नाही. जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या सगळ्याबद्दल, नेत्रदानाबद्दल तुम्ही काय सांगाल जाता जाता, आणि मग आपण वेगळ्या चर्चेकडे वळणार. काय सांगाल सर? नेत्रदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. आज 4.6 मिलियन लोकांना गरज आहे नेत्रदानाची आणि ऑलमोस्ट 10 ते 20% फक्त आपल्याकडे कॉर्नियाज अवेलेबल आहे. एक जेव्हा डोळा नेत्रदान केला जातो तेव्हा त्यापैकी सरांनी सांगितल्याप्रमाणे 2च नाही तर 3 पेशंटना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. कॉर्नियाचे दोन्ही भाग वापरले जाऊ शकतात आणि जो स्क्लेरा आहे, व्हाईट पार्ट आहे, तो सुद्धा आज नवीन टेक्नॉलॉजीनी काही दुसऱ्या डोळ्यांच्या आजारासाठी सुद्धा वापरू शकतात. सो पोटेन्शियली एका डोनर कडून 3x3 म्हणजे 6 पेशंटना बेनिफिट होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त नेत्रदान केलं पाहिजे आणि मला वाटतं हीच जागरूकता या पंधरवड्याच्या निमित्ताने आपण करणार आहोत. डॉक्टर, कार्यक्रमात फोनच्या माध्यमातून सहभागी झालात आणि खूप महत्त्वाची माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू सर. पण हे सगळं जेव्हा आपण शहरामध्ये आहोत त्यावेळेला नेत्रपेढीचे कॉन्टॅक्ट्स म्हणा किंवा हॉस्पिटल्स आपल्या जवळ असतात, आपण तिथे पटकन संपर्क साधू शकतो. पण रिमोट एरियाजमध्ये जेव्हा अशी इच्छा व्यक्त केली जाते, पण हॉस्पिटल्स लांब आहेत, संपर्क कक्षाच्या खूप लांब असतील, तर त्यांनी काय करायचं? इच्छा असून सुद्धा काही काही वेळेला ते पोहोचू शकत नाहीत त्याच्यापर्यंत. त्यांच्यासाठी काय पर्याय आहे? करेक्ट. ते जर समजा तुमच्या घरी जरा मृतक झाले असेल पेशंट, तर तुम्ही तुमच्या जवळात जवळ काहीतरी तुमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा तुमच्या ते तालुक्यात हॉस्पिटल असतील, ते सगळ्या आय डिपार्टमेंटमध्ये ते शस्त्रक्रिया म्हणजे असते, डोळ्याचे सर्जन असतात जे डोळ्या घेण्यात दे आर एक्सपिरियन्स टू टेक. हो, ते डोळे घेऊ शकतात ते आणि मग ते पुढे पाठवणार आय बँकमध्ये ते याच्यासाठी. हा जो तुम्ही मगाशी 1919 नंबर सांगितला, तर त्याच्यावर सुद्धा कॉन्टॅक्ट करून त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला तर त्याच्या थ्रू ते लोक त्याच्या जवळात जवळ जे बँक आहे त्यांना ते संपर्क करतील. बिकॉज BSNL नंबर तो ऑल ओव्हर इंडिया तो व्हॅलिड आहे. म्हणजे 1919 ह्याच्या जर आपण त्याच्यावर संपर्क साधलात तर समजा तुम्ही जर कुठे छोट्या खेड्यात जरी राहत असलात तरी तुम्ही हे नक्की गोष्ट करू शकता.
त्याच्यानंतर आता जेव्हा आपल्याला सावंत सरांनी सांगितलं की ते कळत सुद्धा नाही की आल्यानंतर डोळे काढून नेलेत किंवा तसं, दोन प्रकाराने अशा पद्धतीने होऊ शकतं असं तुम्ही मगाशी म्हणाला हो, होता. रुटीनली काय असतं, आम्ही ते पूर्ण डोळा घेतो जसं आपण घेऊ शकतो आणि मग ते आपण ते डोळा नीट बंद करून आणि त्यामध्ये त्याला ते पेशंटला त्यांच्या नातेवाईकांना कळणार नाही की आपण डोळा घेतलेला आहे. किंवा एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असते ज्यामध्ये फक्त आम्ही तो पुढच्या कॉर्निया घेतो आणि मग ते डोळा बाकीचा राहू देतो आणि त्याच्यावर मी कॉन्टॅक्ट लेन्स लावतो. तर ती पण एक ऍडव्हान्स टेक्निक आहे ज्याने पूर्ण डोळा आपण नाही काढूया आणि पेशंटला अजून त्याच्या कॉस्मेटिकली ते चांगलं दिसेल. किंवा जसं आपण म्हणूयात जी व्यक्ती दिसायची तशीच ती दिसू शकते. त्याच्यात काही प्रोसिजर केले हे कळणार सुद्धा नाही. या सगळ्यामध्ये समजा मी फॉर्म भरलेला नाहीये किंवा मी घरी कळवलेलं सुद्धा नाहीये की मला अशा पद्धतीने नेत्रदान करायचं आहे, पण समजा माझ्या घरच्यांची इच्छा असेल की या व्यक्तीचं आम्हाला नेत्रदान करायचं, तर त्यांना सुद्धा तो पूर्ण अधिकार आहे. पूर्ण अधिकार आहे. तुमचे जे जवळचे रिलेटिव्ह असतील ते लोक साईन देऊ शकतात. आणि आम्ही दर मोठ्या हॉस्पिटलमध्ये असं झालंय की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ते पेशंट आफ्टर डेथ ते आयसीयूचे रजिस्ट्रार किंवा ते डॉक्टर्स, जे जनरल डॉक्टर असतात ते आधी विचारतात तुम्हाला आजकाल की टू क्रिएट अवेअरनेस की तुम्हाला डोळा द्यायचा आहे का, आणि जर त्यांना काही ब्रेन डेड असतील पेशंट तर बाकीचे अंग पण तुम्हाला डोनेट करायचे आहे. तर त्याची आता जागरूकता एवढी वाढलेली आहे की इंडियामध्ये की हार्ट ट्रान्सप्लांट होतात, लिव्हर ट्रान्सप्लांट होतात, किडनी तर होतातच, ते आपल्याला माहित आहे. तर ते आयसीयूचे डॉक्टर्स पण विचारतात ऍक्च्युली ते रिलेटिव्हजला की तुम्हाला हे करायचं आहे. तर ते तेव्हा पण ते पेशंटच्या नातेवाईकांना जागृत करू शकतात की तुमच्या आता डोनेशनची तुम्ही तयारी आहे तर तुम्ही देऊ शकता. आणि रिलेटिव्ह तर तो माणूस तर मेलेला आहे ना, तर त्यांच्या जवळच्या रिलेटिव्हने परवानगी दिली तरी आम्ही घेतो. सो देयर इज ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. अवयवदानाचा आता तुम्ही विषय काढला, त्याच्यावर थोडंसं सविस्तर आपण बोलूया. पण उमा महाजन आपल्याशी बोलतात. नमस्कार. 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 माझा प्रश्न 3 आहे की पूर्णपणे रोगमुक्त लेप्रेसी पेशंट, रोगमुक्त झालेला लेप्रेसी पेशंट नेत्रदान करू शकतो का? दुसरा प्रश्न आहे की देहदान आणि नेत्रदानासाठी अनेक देशात कंपल्सरी आहे, भारतात का करू नये? आणि तिसरा प्रश्न आहे की जे नेत्रदान करतात, देहदान करतात, अवयवदान करतात, ते थोडं इन्सेंटिव्ह दिलं तर ह्या दानात थोडासा फरक पडेल का, असं मला विचारायचं. थँक्यू. त्यांचा पहिला प्रश्न खूप महत्वाचा होता की कुष्ठरोग किंवा लेप्रेसी पूर्णतः बरा झालेला पेशंट नेत्रदान करू शकतो का? कुष्ठरोगमध्ये ना जे आपण कॉर्निया घेणार आहोत ना तो प्रायमरीली डॅमेज होतो. अच्छा. कोणालाही कुष्ठदान झालं तर तो कॉर्नियाच्या जे सेन्सेशन असतात, ते नस असतात ना, ते कॉर्निया डॅमेज असतो. त्यांना कॉर्नियाची कंडिशन एवढी चांगली नसते आणि त्यामध्ये यू कॅन नेव्हर बी शुअर की तुम्हाला ते इन्फेक्शन एकदम नाहीसं झालेलं आहे. कारण डोळ्यावर तो जास्तच राहतो तो बॅक्टेरिया. तर आय थिंक वी वुड नॉट टेक अ लेप्रेसी पेशंट कारण त्याच्या डोळ्याची कंडिशन एवढी हे असेल. बरोबर. म्हणजे पूर्णतः जरी कुष्ठरोग बरा झाला असला तरी ती शाश्वती देता येऊ शकत नाही की तो इतरांसाठी इन्फेक्शियस नसेलच, नाही का? त्याच्यामुळे आपण लेप्रेसी पेशंट, आणि ते कॉर्नियाची कंडिशन पण तेवढी चांगली नसते या पेशंट्स मध्ये, स्ट्रॉंग नसते तेवढी. म्हणजे जेवढे पेशी स्ट्रॉंग लागतात तेवढे ते एपिथिलियम डॅमेज होतो. पेशी चांगली असते तरी त्याची कंडिशन कॉर्निया ड्राय असतो आणि वेगळे प्रॉब्लेम असतात. त्यांचे दुसरे 2 जे प्रश्न आहेत ते थोडेसे सोशली आपल्याला विचार करायला लागेल की काही काही देशांमध्ये नेत्रदान किंवा देहदान हे कंपल्शन आहे, तुम्हाला करावंच लागतं. तर आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात आपलं कंट्री डेमोक्रेसी आहे तर आपण वी कॅनॉट हॅव एनी सॉर्ट ऑफ कोणाला कंपल्शन किंवा फोर्स तर करू शकत नाही. पण त्यांची थॉट प्रोसेस चांगली आहे की ऍटलिस्ट तुम्ही काही इन्सेंटिव्ह दिलं त्यांची फॅमिलीला तर ते वुड बी मोर हॅपी कारण द पॉवर्टी एवढी आहे आपल्या कंट्रीमध्ये. तर दॅट इज आय थिंक आय फील इन माय पर्सनल थॉट इट्स अ गुड आयडिया. ओके. आपण अजूनही या विषयावर बोलणार आहोत. नेत्रदानासंबंधी काही विषयावर आपण जरा पुन्हा एकदा प्रकाश टाकणार आहोत की काय करायचं आहे आणि काय टाळायचं आहे. पण एका ब्रेक नंतर आपली पुन्हा भेट होणार आहे. बघत राहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. नेत्रदान श्रेष्ठ दान आजचा आपला विषय आहे आणि डॉक्टर अजय दुधाने आपल्याला या सगळ्याबद्दलची माहिती देत आहेत. सर, एक फोन आहे आणि मग आपण त्या अवयव दानाच्या विषयाकडे वळूया. भारत वावळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की आपण जर नेत्रदान करायचे असेल तर आपण कुठे संपर्क करावा आणि त्याचप्रमाणे कोणत्या फॉर्मॅलिटीज पुऱ्या कराव्या लागतात आणि त्याचप्रमाणे नेत्रदान केल्यानंतर ह्या डोळ्याची प्रत्यारोपण करताना
कशी केली जाते आणि त्याची काही कालमर्यादा असते का? धन्यवाद. 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 त्यांचा जो प्रत्यारोपणाचा प्रश्न आहे ना, त्याच्याबद्दल थोडंसं विचार की त्यांनी असं विचारलं की जेव्हा ट्रान्सप्लांट होतं त्यानंतर त्या डोळ्याची काही कालमर्यादा असते का? का असं काही नाहीये? झाल्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर ते आम्ही त्याला आम्ही मेडिकलमध्ये म्हणतो कॉर्नियल ट्रान्सप्लांट किंवा केरेटोप्लास्टी. त्यामध्ये जसं मी सांगितलं तर नॉर्मली हा डोळा जर त्यांची पेशी चांगली असली, आम्ही त्यांची ट्रीटमेंट नीट घेतली, कारण या पेशंटला ना लॉंग टर्म किंवा लाईफ लॉंग त्यांना ड्रॉप्स घालायला लागतात स्टिरॉइड्सचे, टू प्रिव्हेंट की हे दुसऱ्यांच्या डोळा बॉडीला कळायला नको आणि मग ते रिजेक्ट करते. बिकॉज आपल्या बॉडीमध्ये ब्लडमध्ये पेशी आहेत की कुठलाही बाहेरच्या फॉरेन बॉडी अवयव आला की ते म्हणतात नको मला. तर ते कॉन्स्टंटली क्लोज फॉलोअप पाहिजे तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टर बरोबर. ते कॉर्निया स्पेशलिस्ट असतात, ते जे चेक करत असतात की तुमच्या कॉर्नियाची कंडिशन कशी आहे, त्यांच्या पेशी कशी आहेत, त्यांच्या नवीन शिरा तर येत नाही आहे. तर इट्स अ व्हेरी मीन्स इंटेन्सिव्ह त्याची ट्रीटमेंट असते. असं मोतीबिंदू झाला एकदा आणि मग तुमच्या 1 महिन्यानंतर सगळं नीट आहे असं नाही. तर यांना क्लोज फॉलोअप लागतो आणि जर तुमचे चांगले झाले असतील ऑपरेशन आणि ते फॉलोअप चांगलं आहे तर ते वर्षानुवर्ष राहत होतो क्लिअर डोळा. पण समजा आता फॉरेन बॉडी आपण म्हणतो आहोत, तर समजा एखाद्याच्या बाबतीत असं झालं की तो डोळा नाही ऍक्सेप्ट केला बॉडीने, करेक्ट, तर त्याच्यावर काय मग त्याच्यात काय असतं, आम्ही समजा इट्स कॉल्ड एज 2 टाईपचे रिजेक्शन असतात. म्हणजे बॉडी रिजेक्ट करते. ते अक्यूट रिजेक्शन म्हणजे अचानक माणसाला दिसलं की माझी नजर कमी झाली आहे, आधी मला चांगलं दिसत होतं, तर तेव्हा आम्ही इंजेक्शन देतो, त्यांना स्टिरॉइड्सचे हाय डोस, ड्रॉप्सच्या प्रमाण वाढवतो आणि तो डोळा आम्ही वाचवू शकतो पेशंट जर वेळेवर आला. पण जर समजा क्रॉनिक रिजेक्शन असलं आणि हळूहळू ते ते सेल्स डॅमेज होतात किंवा परत ते आजार परत त्यामध्ये आला आणि परत तो बुबुळ पांढरा झाला तर आपण रिट्रान्सप्लांट करू शकतो. त्याच्यात लिमिट नाहीये. काहीतरी पेशंटला 3-4 वेळा पण ट्रान्सप्लांट झालेली आहे त्या डोळ्यात. कारण यामध्ये असं नाही की तुम्ही एकदा केला आणि नाही झालं तर नाही करू शकतो. तर ते चांगली गोष्ट आहे ते आपली. पण त्याच्यासाठी डोळे अधिकाधिक लोकांनी नेत्रदानासाठी पुढे येणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की संपर्क कोणाला करायचा आणि एकंदरीत त्याची प्रोसिजर काय काय असते? ते ऍक्च्युली खूप सोपं झालं आहे आजकाल. ऑनलाईन पण तुम्ही गेले ना, आय डोनेशन तुम्ही टाईप केला गुगलवर, तुमचे खूप सारे फॉर्म्स येतील ऑनलाईन, विच यू कॅन, म्हणजे तुमची नोंदणी होऊ शकते. किंवा तुमच्या जवळ जे आय बँक आहे तुमच्या हॉस्पिटल, कुठलाही हॉस्पिटल तुमच्या जवळ आहे तर त्यांच्या पण आय बँक, त्यांना फिजिकल फॉर्म्स पण असतात ऑफ अ सेंट्रल डोळापेढी किंवा इव्हन द मेडिकल कॉलेजच्या आय डिपार्टमेंटमध्ये ते फॉर्म्स असेल तर तुम्ही ते त्यांना सबमिट करून ठेवा. त्यांच्या रेकॉर्डमध्ये पण ते असेल आणि तुम्हाला ते कार्ड देतील की त्याच्यावर सगळे नंबर्स आहेत कोणाला संपर्क करायचा डेथ झाल्यानंतर. तर ते सोपं होईल तुमच्या रिलेटिव्हजना सोपं पडेल. पण मला दुसरा प्रश्न असा विचारायचा, टेक्निकल आहे, की समजा माझ्यासाठी मला आय डोनेशन करायचं किंवा माझ्या डोळ्यांचं दान करायचं, मी एक पेशंट आहे, मी सिच्युएशन मध्ये नाही माझ्या स्वतःसाठीचे डिसिजन घेण्याला, पण मी जिवंत आहे, तर माझ्या वतीने माझे नातेवाईक हा निर्णय आधी घेऊ शकतात का की हिचा फॉर्म आम्हाला भरायचा आहे किंवा असं काही होऊ शकतं का? तसं अजून आपल्याकडे नाही. तसं पण जसं मी तुम्हाला सांगितलं ना, फॉर्म भरायची एवढी मोठी गोष्टच नाहीये. कारण फायनली तुम्ही मेल्यानंतर तुमचे नातेवाईकच डिसिजन घेणार आहे. बट इट इज अ व्हेरी नाईस थॉट टू डोनेटेड, की तुमची ते हृदयाची तुमचे जे डोनेट करायची तुमची हे इच्छा आहे ते तुम्ही व्यक्त करतायत, तर तुम्ही दुसऱ्या मित्रांना पण बोलू शकतात आणि यू कॅन शेअर इट प्राऊडली विथ यू लाईक आजकाल ते तुमचे सगळे एवढे मीडिया झाले, फेसबुक, याच्यावर तुम्ही यू कॅन पुट इट दॅट आय एम वन ऑफ द person who has decided to donate my eyes. It's such a big thing, no? It is. So you create awareness. शंका छोट्या छोट्या टेक्निकल गोष्टी का विचारते की कुठल्याच प्रकारच्या शंका राहणार नाही आणि मग जास्तीत जास्त लोक नेत्रदानासाठी पुढे येऊ शकतील. आपण सगळ्या गोष्टींचं जर आता पुन्हा एकदा उजळणी करायचं म्हटलं तर डॉक्टर सावंतांनी आपल्याला मगाशी सांगितलंच की काय काय गोष्टी करायच्या इमिजिएट डेथ झाल्यानंतर, आणि नेत्रदानाची इच्छा जर त्या व्यक्तीने व्यक्त केली असेल तर किंवा फॅमिलीने निर्णय घेतला असेल तर परत एकदा त्याच्याबद्दल सांगा की काय करायचं. फक्त एक मेन गोष्ट मला काय सांगायची आहे की ते डोळ्याची पापणी तुम्ही बंद ठेवा. डोळा उघडा असायला नको, हवा लागता नको. नाही, डोळ्याची पापणी तुम्ही बंद केली तर एनिवे ते सगळं हवा लागणार नाही ना. बरोबर. तर पापणी तुम्ही बोटाने बंद करा आणि त्या पापणीच्या वर तुम्ही ओलं कापूस पापणीच्या वर ठेवा. पापणी तुमची बंद असेल तर कॉर्निया आतमध्ये तर सेफच राहील. कारण डोळ्याला कव्हर करण्यासाठी पापणी इज अ नॅचरल कव्हर आपल्याला देवाने दिलेली आहे. आणि तातडीने तुम्ही फोन लावा आणि ते बोलवा डॉक्टरला आणि ते येतील. जेवढं लवकर ते घेऊन घेतलं तेवढं चांगलं आहे तुमची पहिली गोष्ट. तर
मग तुमच्या पण ते जे पुढची जे क्रिया आहे ते अडकून राहणार नाही त्या हिशोबाने. तर ते मेन मला सांगायचे. तुम्हाला काही कापूस नसला काही नसलं तरी तुम्ही पापडी बोटाने बंद करून ठेवली तर ते तशीच राहणार. ते तेवढं तरी तर माझ्या कॉर्निया सेफ राहील, तो बुबुड जे म्हणतो. बरोबर. आणि मग ते त्यांनी सांगितलं होतं तसं की मानेखाली उशा ठेवायची, हो, मानाखाली उशा ठेवा तर ते रक्त जे आहे डोळ्यातलं ते खाली जाईल. हो, ब्लिडिंग होणार नाही. तर ते कॉस्मेटिकली अजून चांगलं राहील. त्याच्यानंतर आपण समज गैरसमजांबद्दल बोलत असताना बऱ्याच घरांमध्ये कुठेतरी अजून ते ग्रजेस आहेत की कसं करायचं, ह्याने काही प्रॉब्लेम झाले नंतर तर वगैरे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की असं काहीही नसतं त्याच्याबद्दल? ते मला वाटतं मेन ते रिलिजियस आहे. मला वाटतं की आपल्या कंट्रीमध्ये ते रिलिजन मध्ये कुठलाही, मी तर असं वाचलं नाही की तुम्ही डोनेट करू शकत नाही डोळा, तरी पण ते माणसाच्या मनात शंका आहे तर ते त्यांच्या समाजाने ते करायला पाहिजे. आम्ही डोळ्याचे डॉक्टर तर सांगणार की तुम्ही बाबा डोनेट करा, पण ते इट इज मोर ऑफ अ सोशल प्रॉब्लेम. जसं आम्ही सांगतो की अवेअरनेस क्रिएट करणार की तुम्हाला ते इट्स अ बेस्ट थिंग यू कॅन डू. हा अवेअरनेस सर तुम्हाला असं वाटतं का की बऱ्याच गोष्टी आपण शाळा कॉलेज पासून सुरू करतो, फॉर एक्झाम्पल स्वच्छ जर कसं ठेवायचं किंवा इतर गोष्टी सुद्धा, तर ह्या गोष्टी सुद्धा शाळा कॉलेज पासूनच तुम्ही मुलांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आय फील ते खूप इमॅच्युअर आहेत ना, ते बाळ आहेत, त्यांना डेथ मध्ये काय आहे ते माहित नाही अजूनपर्यंत. आय थिंक इट वुड बी टू अर्ली फॉर स्कूल पीपल, स्कूल चिल्ड्रन. आय फील येस, कॉलेज चिल्ड्रन दे आर व्हेरी अवेअर अँड नाउ दी young generation is so aware and knowledgeable, and they have the internet at the tip of their fingers, so I think they will त्यांना सगळ्यात जास्त ते याचा पसराव करू शकतात हे इन्फॉर्मेशन. आपण मगाशी देहदानाबद्दल किंवा अवयव दानाबद्दल मगाचा आपला मुद्दा थोडासा चर्चा करायचा, थोडक्यात ओझरता तुम्ही बोलला होतात. तर अवयव दान करत असताना मुळात ब्रेन डेड करेक्ट त्या व्यक्तींचं अवयवदान होतं, तर त्याच्याबद्दल जरा सविस्तर सांगा. हो, ते एक म्हणतो आम्ही ना ब्रेन स्टेम डॅमेज जे म्हणतो, त्यामध्ये ना ब्रेन स्टेम म्हणजे ते मेन भाग असतो जे इट्स कॉल्ड द लोअर ब्रेन ऑर द स्मॉल ब्रेन विच इज रेस्पॉन्सिबल फॉर तुमचं सर्क्युलेशन, रेस्पिरेशन आणि तुमच्या हार्टचं जे चालणं. हे जर समजा बंद झालंय तेव्हा आम्हाला माहिती आहे की तो पेशंट केव्हाही परत जागृत होणार नाही. तर ते ब्रेन स्टेम डॅमेज पेशंट्सचे आम्ही बाकीचे ऑर्गन्स आम्ही घेऊ शकतो. जसं हार्ट ट्रान्सप्लांट आजकाल होतोय, तुम्ही लंग ट्रान्सप्लांट पण करू शकतात. मग इंटेस्टायनल किंवा आतडीचे ट्रान्सप्लांट होतात, किडनी ट्रान्सप्लांट होतात. तर हे सगळं डेथ नंतर जेव्हा ब्रेन डॅमेज पेशंटचे आम्ही लवकरात लवकर, कॉमनली मी बघितलंय ना, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटचे पेशंट जे असतात त्यांचे पेरेंट्स एवढे ट्रॉमेटाईज असतात, म्हणजे एवढं दुखत असतात, पण मी आता रोज पेपरमध्ये वाचतो की त्यांनी लहान लहान मुलांचे आई वडिलांनी ते अवयव दान दिलेलं आहे. ते खूप आम्ही म्हणजे आय फील वी आर प्रोग्रेसिंग इन द राईट डायरेक्शन आणि ते इन्फॉर्मेशन पसरते आहे आणि सगळ्यांना माहिती वाढलेली आहे. बरोबर आहे. याबद्दलचे जाता जाता सांगायचे काही मुद्दे सर आपल्याला सांगणार आहेत, पण आपल्या या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये दर दिवशी आपण वेगवेगळ्या गोष्टींची माहिती करून घेत असतो. आपल्या उद्याच्या भागात आपण कशाबद्दल बोलणार आहोत, बुधवारच्या भागाचा आपला विषय काय असणार आहे बघूया. बुधवारी सखी सह्याद्री 24 तारीख आहे, यशोदेचा कान्हा, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विशेष आपला कार्यक्रम असणार आहे आणि यामध्ये सहभागी होणार आहेत संत साहित्य अभ्यासक डॉक्टर सच्चिदानंद शेवडे. त्यामुळे या विषयावर सुद्धा तुम्हाला जर काही बोलायचं असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही या कार्यक्रमात सुद्धा आपल्या दूरध्वनीच्या मार्फत थेट सहभागी होऊ शकता. बुधवारच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय. आणि आपल्या आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय किंवा इतरही कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा तुम्ही आम्हाला कळवू शकता. त्यासाठी 2 माध्यमं आहेत. तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता किंवा ईमेल सुद्धा पाठवू शकता. तर ही 2 माध्यमं कशी आहेत बघूया. फेसबुक पेजला व्हिजिट करण्यासाठी www.facebook/sakhisahadri.dd आणि जर तुम्ही ईमेल पाठवणार असाल तर sakhisahadri@gmail.com. हे सगळं स्मॉल कॅप्समध्ये आहे, कुठेही मध्ये स्पेस नाही. त्यामुळे इथे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आजच्या कार्यक्रमाविषयीच्या आणि आपले इतरही कार्यक्रम कसे वाटतात हे सुद्धा तुम्ही कळवू शकता. सर, थोडा वेळ आता आपल्याकडे शिल्लक आहे चर्चेचा, तर जाता जाता पॉइंटर्स म्हणून तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी प्रामुख्याने सांगा जेव्हा आपण नेत्रदान श्रेष्ठ दान म्हणतो आहोत? तर मला एक गैरसमज करायची की अजूनपर्यंत खूप पेशंटला असा भ्रम आहे की आम्ही पूर्ण डोळा ट्रान्सप्लांट करू शकतो. कारण माझे रेटिनाचे खूप पेशंट असतात किंवा ऑप्टिक नर्वचे काचबिंदूचे पेशंट येतात की बाबा आता मी डोळा ट्रान्सप्लांट झाला की मला दिसायला लागेल. तर
ते मला गैरसमज एक काढायची आहे की फक्त आपला कॉर्निया ट्रान्सप्लांट होतो, पूर्ण डोळा आतापर्यंत कुठेही जगात झाला नाहीये. अच्छा. पण पुढे जाऊन खूप रिसर्च चालू आहेत की ज्यामध्ये आपण पुढे जाऊन रेटिना ट्रान्सप्लांट पण होईल आणि ऑप्टिक नर्व पण ट्रान्सप्लांट पण होईल. त्याची रिसर्च खूप हाय लेवलवर चाललेली आहे. हे होत नाही कारण ते आपल्या मेंदूशी जोडलेलं आहे. कारण ते सेल कनेक्शन जे आहे ते नर्व कनेक्शन आहे. डोळा बघत नाही, मेंदू बघतो तुमच्या ऑक्सिपिटल नर्व. तो तर कनेक्शन केबल सारखा कनेक्शन आहे डोळ्याच्या ब्रेन पर्यंत. पण ह्याच्यावर सुद्धा तुम्ही म्हणताय तसं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन सुरू आहे. त्यामुळे भविष्यात कदाचित संपूर्ण डोळा सुद्धा ट्रान्सप्लांट होऊ शकतो. ते फ्युचर कोणाला माहित आहे. अजून काय सांगाल सर? दुसरं मी सांगतो की डोनेट, जसं मी सांगितलं, एक डोळा, जसं डॉक्टर स्वप्नीश सावंतने सांगितलं आणि मी पण सांगितलं, एक डोळा 3 पेशंटला पण काम येऊ शकतो. तुम्ही विचार करा की तुम्ही किती मोठं काम करताय. तर ते आम्ही बर्न केल्याशिवाय किंवा त्याला ते त्याचं क्रिमेशन केल्याशिवाय तुम्ही दान केल्यावर ते त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही नाहीये म्हणजे माझ्या हिशोबाने. बरोबर आहे. एक व्यक्ती अनेकांसाठी मरणानंतर सुद्धा कशा पद्धतीने उपयोगी पडू शकते. म्हणजे तो तुमच्या तो रिलेटिव्ह तसं म्हणा, त्यांच्या डोळ्याने तुम्ही जग अजून चालू राहणार, बघायचं चांगलं चालू राहील. आणि ती व्यक्ती सुद्धा जिने आजपर्यंत काही बघितलं नाहीये कोणत्याही कारणामुळे, तर तुमच्या एका डोळ्याने तिची दृष्टी येऊ शकते आणि हे जग कसं सुंदर आहे ते ती व्यक्ती सुद्धा बघू शकते. तुम्ही मेल्यानंतर पण तुम्ही ते जग बघू शकता. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. सर इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली, मनापासून आभार मानते. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणार आहेच. आज मात्र इथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार.